देशभरातील लाखो बंजारा भाविकांची काशी असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवी येथे आज संत सेवालाल महाराजांची जयंती आहे। या जयंतीच्या निमित्तानं सांस्कृतिक आणि पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर 2 वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी या ठिकाणी सरकारच्या वतीनं करण्यात आलेली होती। त्यानंतर या ठिकाणी विकास कामं जे आहे ते सुरू आहेत। आज ज्या संत सेवालाल महाराजांची जयंती आहे त्या महाराजांच्या जे आहे ते समाधी स्थळाच्या बांधकाम या ठिकाणी सुरू आहेत। विकास कामे जर आपण पाहिलं तर सध्या पोहरादेवीमध्ये सुरू आहेत। मुख्य सेवालाल महाराजांची जी समाधी आहे या समाधी मंदिराचं जे आहे ते निर्माण या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी राजस्थान मधला खास संगमवरी दगड असेल आणि मार्बलच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत बारीक असं कोरीव काम या ठिकाणी मंदिराचं केलं जात आहे। संत सेवालाल महाराजांच्या समाधी बरोबरच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संत रामराव महाराजांच्या समाधीचं देखील या ठिकाणी काम केलं जात आहे। नगारा भवनाचं देखील काम केलं जात आहे। 2 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर जवळपास 550 पेक्षा अधिक कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी या ठिकाणी करण्यात आलेली होती। त्याच्या माध्यमातून या ठिकाणी विविध कामं जे आहेत ते विकासात्मक कामं केली जात आहेत। भाविकांच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर निवासस्थाने असतील, मंदिरांचं पुनर्निर्माणाचं काम या ठिकाणी केलं जातं। अत्यंत काटेकोर पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी आपण नक्षीकाम जे आहे ते संपूर्ण या मार्बलवर केलं जातं। खास राजस्थानमधनं कारागिरांच्या हाताने जे आहे ते संत रामराव महाराजांच्या समाधी मंदिराची निर्मिती या ठिकाणी केली जात आहे। आपण बघू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी अत्यंत बारीक असं कोरीव काम जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेले आहे। संपूर्ण या दगडावर जे ते मार्बलवर अशा पद्धतीने नक्षीकाम करण्यात आलेलं आहे। अत्यंत उत्तम पद्धतीचं संपूर्ण ही रामराव महाराजांच्या समाधीचं काम झालं पाहिजे त्याच पार्श्वभूमीवर जे ते या ठिकाणी काम सुरू आहेत। लाखो भाविक दरवर्षी जर आपण पाहिलं तर पोहरादेवीला दर्शनासाठी येत असतात। बंजारा समाजाची काशी म्हणून या संपूर्ण जागेची ओळख आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। त्याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या विकास कामं जे आहेत ते सध्या सुरू आहे आणि त्यातलं एक महत्त्वाचं मंदिर जे आहे ते संत सेवालाल महाराजांचं समाधी मंदिर आहे। त्याचं पुनर्निर्माण जे आहे ते सध्या या ठिकाणी होत आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, पोहरादेवी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।